हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? मजेत आहात ना? तर मजेतच राहायला हवं. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आपली छानशी सुरुवात सकाळची होत आहे आणि आता पाऊस पूर्णपणे उघडला आहे आणि छान ऊन पडते. थोडीसं आभाळ येते, परत ऊन पडते. असं वातावरण काहीसं सुरू आहे आणि मला तर आज फ्रेश वाटतंय आणि मी मस्त असे बटाटे उकडून घेतले, तर त्याच्या साली काढते आणि तुम्हाला समजलंच असेल थंबनेलवरून की मी काय बनवणार आहे. तर म्हटलं आज संडे आहे तर सँडविच करावं आणि सँडविचसाठी मी चाललेली आहे तयारी करायला. बटाटे उकडून घेतले आणि सगळे लेटच उठत आहेत, त्यामुळं सगळी कामं लेटच होत आहेत. कारण का की संडेला मी किती ठरवलं ना की उशीरपर्यंत झोपायचं तरी होतच नाही. नेहमीप्रमाणे जाग येते, पण म्हटलं आणि असंही सुद्धा वाटतं की आपण झोपलो की कामाची सगळी वाट लागते आणि दिवस सगळा आपला बोरिंग जातो. त्यामुळं उठले आणि नेहमीची क्रिया असते ती आवरून घेतली आणि त्यानंतर म्हणजे झाडलोट, अंघोळ पाणी, देवपूजा सगळं झाल्यानंतर ते करत करत मी बटाटे लावले होते. म्हटलं की सगळं आवरल्यानंतर परत बाकीचे उठतील आणि एकवर अंघोळ झाली की मी त्यांना नाश्ता देईल. तर खूप दिवस झाले की मी सँडविच बनवले नव्हते. म्हटलं चला आज सँडविच बनवू. तर सँडविच मेकर आहे, तर त्यामध्येच सँडविच खूप छान होतात. तव्यावर होतात, पण सँडविच मेकरमध्ये खूपच छान होतात आणि त्यामुळे मी म्हटलं चला आज खूप दिवसांनी हा बेत चाललेला आहे. तर मस्त असं संडेचा हा बेत केलेला होता. तर मी सँडविच बनवत होते आणि तिकडं चालू होतं खाणं असं होतं आणि असं नाही की मी एकदम बनवून घेतले आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते जास्त प्लेट भरलेली. तसं नाही आहे, कारण रिअलमध्ये आपलं असंच होतंय बघा गरम आणि हा पदार्थ असा आहे ना की गरम गरमच खायला छान लागतो. असं नाही की एकदम बनवलंय नंतर सगळेजण बसून खातोय, तर ते असे मऊ पडते आणि गरम असल्यावर वरून ब्रेड आहे तो क्रिस्पी लागतो, त्यामुळे एकदम मस्त लागतो. आणि मी याला चटणी वगैरे काही नाही लावलेली कोणती, एकदम सिंपल बटाट्याची चटणी बनवली, म्हणजे ग्रीन चटणी किंवा सॉसेस वगैरे काही नाही. बटाट्याचाच मसाला केला आहे, अद्रक लसूण हिरवी मिरची पेस्ट घालून आणि थोडासा बटाट्याच्या मिश्रणामध्ये यामध्येच ना सॉस थोडा घालायचा, टेस्ट खूप छान येते. हवं तर तुम्ही लिंबू पिळू शकताय. तर थोडा सॉस घातल्यानंतर चव छान लागते तिथली मिश्रणाची. तर मी छान भाजून घेतले आणि भाजून घेतल्यानंतर मुलं घरी असली की तुम्हाला माहीत आहे ना की आपण करतोय तर सारखी वाट पाहायची चालू असते, कधी होते हिचं कधी होते. तसं मी बनवत होते, तर तसं तिकडं फस्त होत होतं आणि मी लास्टला मला तर एक स्लाइसच फक्त शिल्लक राहिला होता असं झालेलं. म्हटलं जाऊ दे, मुलं खात आहेत ना खाऊ देत असं झालं आणि मी बनवून बनवून देत होते आणि तस्मीसुद्धा दोघींच्यामुळे ना म्हणजे त्याला काही शिकवायची गरजच लागली नाही. जसं त्या खातात ना सॉसला वगैरे लावून, तर तसं तो सगळं बघून बघून सगळं लवकर शिकलाय किंवा त्याला असं ताट वगैरे वाढून द्यायला दिलं ना असं, तर त्याचं तो खात बसतो. असं नाही की मी भरवायला पाहिजे, फिरत फिरत चारायला पाहिजे. होतं ना की लहान मुलं असल्यावर तसं त्याला भरवण्यातच टाईम जातो. तर तसं नाही, त्याला एखाद्या वेळेस तो म्हणतो तसं, पण शक्यतो तो त्याच्या हाताने चपाती तोडून भाजीला लावून असं खातो, जसं की आपण सगळे खातो. आणि मुलांच्यात हाच फरक पडतोय बघा की आपण सगळे घरातले वातावरण किंवा सगळे कसे खात आहेत, कसे राहत आहेत, मुलं खूप ऑब्झर्व करतात आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टी मुलांमध्ये असतात किंवा मुलं शिकतात लवकर असं म्हणायचं आहे मला. तर तसं त्याने सुद्धा खाऊन घेतलं आणि त्यानंतर मी आज संडे म्हटल्यावर नेहमीप्रमाणे नॉनव्हेजचा बेत असतो, तर चिकन आणलं आणि चिकनचं हे सूप मी काढून घेतले. त्याला येल्लोवालं पण शुभ्राला पण आवडते प्यायला आणि त्याला पण आणि फोडं असतात ना ती पण त्यांना खायला आवडतात. त्यानंतर पाणी वतून मी आमच्यासाठी परत शिजायला ठेवले आणि म्हटलं की चला बाकीचं आवरून घेऊया. तर भात झाला होता, मी चपात्या अगोदर बनवून घेतल्या होत्या आणि त्यानंतर म्हटलं मसाला बनवून झाल्यानंतर ह्यांनी उशिरा चिकन आणलं, कारण त्यांचा एक मित्र कॉम्प्युटरमध्ये ना वायफाय कनेक्ट होत नव्हतं, काहीतरी प्रॉब्लेम झालेला, त्यामुळं ते बघायला आलेले. त्याच्यात त्यांचा वेळ गेला. नंतर त्यांनी कॉम्प्युटर नीट करून झाल्यानंतर
चिकन आणायला गेले. त्यामुळे मी अगोदर चपाती भात वगैरे बनवून घेतला आणि त्यानंतर म्हटले शिजेपर्यंत होऊन जाईल, कारण चिकन शिजायला खूप वेळ लागत नाही. मसाला तयार असला ना पटकन होते. आणि असं नाही की आम्हाला एकच भाजी लागते नेहमीप्रमाणे, सुक्कं आणि रस्सा असं लागतं. आणि पांढरा रस्सा शक्यतो जास्त आवडत नाही मुलांना, आणि सगळे खाणारे असले ना तर करायला पण मजा येते. ते खात नाही त्यामुळं नको वाटतो करायला. तर मी नव्हतं केलं, तांबडा केला, सुक्कं केलं. आणि तोपर्यंत तस्मै पण येत होता बरं का, तस्मै बोलवत होता आणि गाणी लावली होती ना, तर माझं चाललं होतं गाणी म्हणत म्हणत डान्स करत. थोडासा आवडीचं गाणं लागल्यावर होतं ना स्वयंपाक करताना, तर तसं. आणि म्हटलं चला आता रस्स्याला फोडणी देऊया. तर गरम पाणी ऑलरेडी बनवून ठेवायचं, कारण नेहमी नॉनव्हेजची भाजी कोणतीही भाजी करतो ना आपण, तर त्याच्यात वरून जर मसाला घातला पाणी घालायचं असेल तर गरम पाणी घालायचं. त्याने थोडी टेस्ट बदलते जर थंड पाणी घातलं तर. तर मसाल्यामध्ये मी काय घातलेलं, तीळ, जिरे, खोबरं, लसूण, अद्रक, कांदा, टोमॅटो हे सगळं मिश्रण मी वाटून घेतलं होतं. आणि काय झालं की खोबरं अगोदर मी बारीक करायला हवं होतं, तर मी कांदा टोमॅटोसोबत भाजून त्यामध्ये टाकलं आणि खोबरं ना बारीक झालंच नाही, असं झालं. तर नेहमी खोबरं अगोदर बारीक करून घ्या. आणि तस्मै आलाय माझ्यासोबत बघायला काय करते मम्मी, आणि त्याला बरोबर वासावर समजते बरं का, चिक्का 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 करत होता. मी म्हटलं नाही चिक्का नाही, तर म्हणतो आहे त्यात आहे त्यात आहे. त्यानं लगेच बघितलं ती, त्याला लगेच समजते वासावर की चिकन आणले. तो शिजायला लागले की बरोबर चिक्का चिक्का करत येतो. चिक्का चिक्का आहे असं चाललं होतं त्याचं. आणि त्याला ना हां, आणि कॅमेरा पुढं बघून बघा कसा करतोय तो. खूप त्याचे नटखट असतात गोष्टी. आणि खूप असं त्रास देतो असं नाही, पण थोडा वेळ त्याला सुद्धा लाड करायला लागतो. त्यामुळं मग परत तो रमतो खेळण्यात. आणि त्याला मी सूप आणि पीस देते. थोडं गरम आहे, पण फुकून खा म्हणून सांगणार आहे, थोडंसं कोमट आहे. तर हे त्याचं तो खातोय, असं नाही की मी चारायला पाहिजे. अशा गोष्टी असल्या ना त्याचं तो रमवून खात बसतो तोडून वगैरे. तर खूप छान सवय आहे त्याची की त्याचा तो खातोय. त्यामुळे मला सुद्धा तेवढा टाईम जात नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर मी त्याला तिथं ठेवून आले आणि तो मस्त खात बसलाय, आणि असली गोष्टी टी व्ही बघत बघत मस्त खात बसतोय. तर इथे मी मसाला भाजून घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. आणि तुम्हाला म्हटलं ना मी, त्यातलं खोबरं बारीक झालं नव्हतं, आणि मी ज्यावेळेला पाणी घातलं ना तर ते वरती आले, हे बघा. तर मी आता काढून घेते, कारण का माहिती आहे त्या आमच्या होनाना वरती किंवा त्यामध्ये खाताना जर काही लागलं ना तर झालं. त्यांना अजिबात भाजी आवडणार नाही. मग नॉनव्हेजची कोणतीही भाजी असली ना त्यांना भाजी व्यवस्थित परफेक्ट लागते, कारण बाहेरच्या जेवणापेक्षा त्यांना घरचं जेवण जास्त आवडतं. कंपनीत जेवतात पण ते म्हणतात की घरी मी पोटभर जेवतोय आणि छान वाटतं. सुखी जेवण असतं ना, कष्टाचं जेवण ते घरातून भेटतं. त्यामुळं माझंही असं नाही की करायचा कंटाळा वगैरे करते. आणि संध्याकाळचा मी पूर्ण स्वयंपाक असतो माझा, सुकी भाजी, रस्सा, चपाती, भात अशा पद्धतीनं. कारण हे असतात सकाळचं कसं चपाती भाजी किंवा खिचडी भात असं काही वेगवेगळं मुलांच्या आवडीचं केलं तर चालते, पण संध्याकाळी मात्र आमचा असंच बेत असतोय पूर्ण स्वयंपाकाचा. तर हे मस्त फोड बाजूला काढले आणि आळणी पाणी त्या रश्श्यात ओतले. जेवढा रस्सा पाहिजे त्याप्रमाणे रस्सा करून घ्यायचा. आणि आमच्यात रस्सा प्यायला खूप लागतो, त्यामुळे मी थोडंसं जास्त केलं आहे. तुम्ही म्हणाल एवढा रस्सा, आणि कारण खाणारे पण तसे आहेत, त्यामुळं आपल्याला अंदाज असतोय की आपल्या घरात किती प्रमाण लागते त्या पद्धतीनं. तर चला आता मी सुक्कं बनवून घेते. आणि कॅमेरा हलत होता, म्हणजे पडत होता तिथून मोबाईल, माझं लक्ष गेलं, पटकन नीट केला. आणि जो मसाला बनवला आहे ना तोच मी सुक्या भाजीत अर्धा ठेवला होता. कांदा चिरून घातला तरी चालतो, पण मी कांदा घातलेला नाही, कारण वाटताना कांदा घातला होता. परत मी काय चिरून वगैरे घातलेला नाही. जर आवडत असेल तर घालू शकताय. आता मसाला पूर्ण तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं, आणि त्यात
आपले फोड असतात तर ते घालायचे. चला तर मग स्वयंपाक तयार झाला आहे आणि मस्त असं जेवण करून घेतो. गेल्या व्हिडिओला व्ह्यूज खूप कमी आलेत, माहीत नाही हा का म्हणजे काय परिणाम होतो आहे तो. मी माझ्या परीने पूर्णपणे प्रयत्न करते की चांगले कंटेंट तुमच्यापर्यंत पोचवायचा. आय होप की तुम्हाला माझे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचू देत आणि तुम्हालासुद्धा माझे व्हिडिओ आवडावे असं मला खूप वाटतं. माहीत नाही, पण प्रयत्नार्थी परमेश्वर स्वामींची कृपा असेल तर नक्कीच माझे व्हिडिओ व्हायरल होतील अशी आशा करते. आणि माझा व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आपण पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय अँड टेक केअर.